वऱ्हाडी विनोदाचा बादशाह, वऱ्हाडीचा सच्चा वारसदार, वऱ्हाडी भाषेला उंचीवर पोहोचवणारा हास्य सम्राट म्हणजेच डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग आपल्या श्रोत्यांना अखेरचा सलाम करून 28 नोव्हेंबर रोजी शांतपणे निघून गेलेत। अवघे 68 वर्षांचे आयुष्य, पण तब्बल 50 वर्षे हास्यव्यंगाचा रंगमंच त्यांनी गाजवला। चला तर त्यांचा जीवन प्रवास करूयात अनफोल्ड। यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे। सध्या अमरावतीमध्ये वलगाव रोडवरील नवसारी परिसरात मिर्झा एक्सप्रेस या घरात त्यांचे वास्तव्य होते। विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉक्टर मिर्झा आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते। वयाच्या 11 वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली होती। 17 सप्टेंबर 1957चा त्यांचा जन्म। 1970 पासून त्यांनी मंचावर कविता सादर करायला सुरुवात केली। पुढील 50 वर्ष विदर्भ मराठवाड्यातील कवी संमेलनाचे ते केंद्रबिंदू ठरले। वृत्तपत्रातील विविध स्तंभातून लेखनही त्यांनी केले। त्यांचा मिर्झाजी कहीन हा त्यांचा स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता। त्यांचे 20 काव्य संग्रह असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम खूप प्रसिद्ध होता। मिर्झा एक्सप्रेस या काव्य मैफिलीचे त्यांनी 6000वर सादरीकरण केले आहे। शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या आणि सामाजिक तसेच राजकीय समस्यांवर आपल्या व्यंगात्मक शैलीमध्ये लिखाण करणे ही त्यांची खास हातोटी होती। वऱ्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते। आपल्या कार्यक्रमांनी वऱ्हाडी भाषेची महती त्यांनी जगभर पसरवली। राजधानी दिल्लीपासून तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईपर्यंत त्यांचे कार्यक्रम सतत सुरू असायचे। मोठा माणूस, 7वा महिना, ऊठ आता गणपत, जांगळ बुत्ता अशा कितीतरी कविता त्यांच्या लोकप्रिय झाल्या। आणि हो, विदर्भातील सर्वात प्रसिद्ध शब्द म्हणजे जांगळ बुत्ता, आणि या जांगळ बुत्ता शब्दाचे ते जनक आहेत। अशा अनेक रचना त्यांच्या व्यासपीठावरून लोकांच्या कायम स्मरणात आहेत। ते लोककवी होते। संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे हजारो चाहते आहेत। असे हे महाराष्ट्राचे लोककवी आणि वऱ्हाडी भाषेला उंचीवर पोहोचवणारे हास्य सम्राट डॉक्टर मिर्झा यांना ANN न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली।